मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे छायांकित भाग दुसरा. लेखक आनंद निकम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. रात्री कशाच्या तरी आवाजाने तिला जाग आली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तहान लागल्याची तिला जाणीव झाली. समीर गाढ झोपला होता. घड्याळात पाहिले तर 11:40 होत आले होते. ती उठली आणि सरळ किचनमध्ये आली. पाणी पित असताना तिला पुन्हा आवाज आला. आवाज वरच्या खोलीतून येत होता. किचनच्या शेजारी टेरेसवर जायला जिना होता. जिनावरती एक खोलीत उघडत होता. त्या खोलीत बरंच अडगळीचं सामान पडलेलं होतं. त्यांना त्या घरात राहायला येऊन नुकतेच 15 दिवस होत आले होते. आता कुठे सर्व सुरळीत चालू झाले होते. तिला या अडगळीच्या खोलीकडे पाहायला वेळच मिळाला नव्हता. आधी जे राहायला होते त्यांच्या वस्तू असतील म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केले होते. आता त्याच खोलीतून आवाज येत होता. तिने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या आवाजाशिवाय कसलाही आवाज नाही. ती बेडरूमकडे जायला वळली. तोच पुन्हा तो आवाज आला. ती हिम्मत करून जिना चढू लागली. वर येताच तिने बल्ब लावला. बल्बचा पिवळसर प्रकाश त्या अस्ताव्यस्त सामानावर पसरला. भिंतीला टेकवून ठेवलेल्या त्या वस्तूमधून आवाज येत होता. तिने ओळखलं. ती वस्तू तिनेच तिथे आणून ठेवली होती. ती पुढे सरकली. त्याच वेळी विजेचा प्रचंड कडकडाट झाला. बसमधून उतरलेल्या त्या तेजस्वी व्यक्तीने त्या छोट्याशा गावातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. लोक मागे वळून त्याच्याकडे पाहत होते. पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या नंदनचे व्यक्तिमत्व खरंच खुलून दिसत होते. त्याचे व्यक्तिमत्व जितके प्रभावी होते त्यापेक्षा त्याने आजपर्यंत अनेक जणांना प्राणावर बेतलेल्या संकटातून बाहेर काढून आजन्म उपकृत केले होते. वय जास्त नसले तरी त्याला असलेल्या ज्ञानाच्या जोरावर त्याने बरंच नाव कमावले होते. समीरचा फोन येताच तो तातडीने यायला निघाला. या प्रकरणाचे गांभीर्य त्याला समजले होते. समीर त्याचा बालपणीचा मित्र होता. आपला मित्र संकटात आहे हे त्याने समजताच त्याने उशीर केला नाही. तो त्याच्या गावी पोहोचला होता. समीर त्याला घ्यायला बस स्टँडवर आला होता. समीरच्या घरी पोहोचले त्यावेळी मध्यान्ह टाळून गेली होती. समीरचे घर तसे गावकुसाच्या जराशे बाहेरच होते. घराच्या जवळच असणारा तो भग्न वाडा त्याच्या लगेच लक्षात आला. याचाच उल्लेख समीरने फोनवर बोलताना केला होता. त्या रात्रीपासून सरिताच्या वागण्यात झालेला सूक्ष्म बदल समीरच्या लक्षात आला होता. आजकाल तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. तिचा स्वभावही चिडचिडा झाला होता. आजकाल तर तिच्या चेहऱ्यावर एक पिवळट छटा दिसू लागली होती. त्या रात्रीची ती घटना, दुसऱ्या दिवशी पोलिसांचे त्याच्याकडे येणे, सरितामध्ये होत असलेला बदल यामुळे समीर गोंधळून गेला होता. हे प्रकरण काही साधे सरळ दिसत नव्हते. सरिताशीही तो यावर चर्चा करू शकत नव्हता. त्याला विश्वास ठेवावा अशी एकच व्यक्ती योग्य वाटली, नंदन. त्याने नंदनला सर्व कल्पना दिली होती. नंदन आला होता. घरी पोहोचले त्यावेळी सरिता अंगणातील दोरीवर कपडे वाळायला टाकत होती. नंदनला पाहताच तिच्या कपाळावर काही क्षण आट्या उमटल्या. तिला तो तिथं आलेला आवडलेलं दिसत नव्हतं.
समीरच्याही ते लक्षात आले होते. सरिताचे हे वागणे त्याच्यासाठी नवीन होते. तो अस्वस्थ झाला होता. तिला पाहून नंदनही खूप गंभीर झाला होता. नंदनला समीरच्या घरावर असलेली अभद्र छाया जाणवत होती. जणू निरभ्र आभाळ असताना एकाच घरावर काळा ढग दाटून यावा आणि त्याच्या छायेने ते घर गिळंकृत करावे. त्या घराभोवती नि तिथल्या माणसांभोवती पाश आवळले जात होते. योग्य वेळी आपण इथे आलो याची जाणीव नंदनला झाली. नंदन हा पेशाने मानसोपचार तज्ज्ञ होता. अभ्यासाने त्याने मेंदूच्या अतींद्रिय शक्ती जागृत केल्या होत्या. त्यामुळे एखाद्या ठिकाणी असणारी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा त्याला लगेच जाणवत होती. सरिता हे त्याचे माध्यम आहे. तिला पाहताच त्याने लगेच ओळखले होते. कशावरून समजलं त्याला? कपडे वाळत घालताना त्याने सरिताला पाहिलं त्यावेळी एक गोष्ट तिथं गैरहजर होती. तिची सावली. हो, सरिताची सावली त्याला भर उन्हात तिथं दिसली नाही. नॉर्मल माणसाच्या बाबतीत असं घडत नाही. सरिताला त्याने अंकित केले होते. त्याच्या छायेने अंकित केले होते. ती छायांकित झाली होती. इन्स्पेक्टर वाघ नुकताच आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचत होते. अपेक्षेप्रमाणे त्यात गुप्तांच्या मृत्यूचे कारण हार्ट अटॅक हेच होते. मृत्यू मध्यरात्रीच्या सुमारास झाला होता. सर्व गोष्टी पाहता हा एक आकस्मिक मृत्यू होता. पण इन्स्पेक्टर वाघांचे मन मात्र ही गोष्ट मानायला तयार नव्हते. त्यांना गुप्तांचा चेहरा आठवत होता. मरण्यापूर्वीची त्यांच्या डोळ्यात साचलेली भीती दुर्लक्षून चालणार नव्हती. असे काय पाहिले होते त्यांनी की जेणेकरून त्यांचे हृदय बंद पडावे? त्यांनी साईटवरील सर्वांची उलट तपासणी केली होती, पण त्यातून विशेष काही हाती लागले नव्हते. चोरीचा हेतू म्हणावं तर गुप्तांच्या सर्व वस्तू, उदाहरणार्थ वॅलेट, त्यांच्या अंगठ्या जशाच्या तशा होत्या. त्यांनी साईटपासून जवळ राहत असणाऱ्या लोकांची देखील चौकशी केली होती. गुप्तांचे कोणाशी भांडण किंवा शत्रुत्व या दिशेने त्यांनी तपास केला होता, पण सर्व व्यर्थ. संशय घ्यावा असं काहीच आढळलं नव्हतं. हा, एक गोष्ट होती, ती म्हणजे साईटवरील कामगाराला बोलताना म्हणत होते की ही जागा झपाटलेली आहे, अपवित्र आहे. कदाचित एखाद्या अमानवी शक्तीने गुप्तांचा जीव घेतला असू शकतो. आता विचार करताना इन्स्पेक्टर वाघांना हसू फुटले. आजपर्यंत त्यांच्या नोकरीत माणसांशिवाय अमानवी वागताना त्यांनी कोणालाही पाहिले नव्हते. सरिता अमानवी शक्तींच्या छायेखाली आहे. तिच्यावर वशीकरण विद्या वापरलेली आहे. नंदनच्या शब्दांनी त्याला धक्का बसला. नंदनला येऊन तासच झाला होता, पण आल्यापासून तो गंभीर दिसत होता. समीरला शंका आलीच होती, पण आता खात्री पटली होती. त्या आर्किटेक्टच्या मृत्यूला ती कारणीभूत ठरली होती का? हा प्रश्न समीरला सारखा अस्वस्थ करत होता. सरिता एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत व्हावी हा विचार त्याला सहन होत नव्हता. नंदनला सरिताची सावली दिसत नव्हती. समीरच्या लक्षात ही गोष्ट आली नव्हती, पण त्याने जेव्हा याची खात्री केली तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची वाळू सरकली. नंदनच्या म्हणण्यानुसार हा वशीकरणाचा प्रकार होता. सरिता पहिल्या याच्या टप्प्यात होती. तिला वाचवायचे असेल तर आताच काहीतरी करणे आवश्यक होते. एकदा का ती पुढच्या टप्प्यात गेली की मग मात्र तिला त्यातून बाहेर काढणे जवळपास अशक्य होते. हे वशीकरण कोणी आणि कशासाठी केले हे कळणे खूप महत्त्वाचे होते. ते समजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतः सरिताच होती. अजूनही ती पूर्णपणे त्याच्या कर्यात गेली नव्हती. तिची याबाबत सांगू शकणार होती, पण त्यासाठी तिला हिप्नोटाईज करावे लागणार होते. त्याने समीरकडे त्यासाठी परवानगी मागितली. हिप्नोटाईजमधले धोकेही त्याने सांगितले.
कदाचित भूतकाळातील दुःखद आठवणी जागृत होऊन त्याचा त्रास पुढील बरेच दिवस सहन करावा लागू शकणार होता, किंवा कदाचित मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता होती. या केसमध्ये सरिता अगोदरच मानसिकदृष्ट्या कमजोर झाली होती. या अवस्थेत तिला हिप्नोटाईज करणे जोखमीचे होते, पण तिचा जीव वाचवण्यासाठी ते करणे खूप महत्त्वाचे होते. समीरची द्विधा मनस्थिती झाली होती. शेवटी त्याने परवानगी दिली. नंदन कामाला लागला. सरिताला त्याने खुर्चीवर बसवले. तिचे हात खुर्चीला बांधले. ती रागाने हे सर्व पाहत होती. नंदनकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होती. नंदनने तिच्या डोक्यावर त्याचा उजवा हात ठेवला आणि अंगठ्याने कपाळावर 2 भुवयांच्या मध्ये दाबले. 1, 2, 3. 3ऱ्या मिनिटाला सरिता पूर्णपणे निद्रेच्या आहारी गेली. त्या घरातील आतली खोली तशी रिकामीच होती. एवढ्या मोठ्या घरात ते दोघेच राहत होते. या खोलीची त्यांना तशी आवश्यकता नव्हती, त्यामुळे त्यांनी ती रिकामी ठेवली होती. घरात ती एकटी असली की तिला सतत भास व्हायला लागले होते. विशेषतः त्या आतल्या खोलीत तर या जाणीवा तीव्र व्हायच्या. त्या खोलीत फक्त तो आरसा होता. तिनेच तिथे तो लावला होता. इथे राहायला आल्यावर तिने त्या बाईकडून घेतला होता. त्या दिवशी दुपारी एक कळकट बाई आली होती. सरिताने तिच्या जुन्या 2 साड्यांच्या बदल्यात तिच्याकडून आरसा घेतला होता. हा आरसा तिला मनापासून आवडला होता. त्या खोलीत गेलं की त्या आरशाजवळ जावेसे वाटायचं. 1-2दा तर तिला भास झाला की आरशातून कोणीतरी डोकावून पाहत आहे. सुरुवातीला ती दचकली होती. भास असेल असे वाटून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, पण हे वारंवार होऊ लागले होते. हळूहळू तिला त्या आरशाविषयी एक अनामिक ओढ लागली होती. कितीतरी वेळ ती निर्विकारपणे त्या आरशात पाहत राहायची. काहीतरी होतं त्या आरशात जे की तिला त्याकडे आकर्षून घेत होते. हे आकर्षण चांगलं निश्चित नाही याची जाणीव तिच्या मनाला कुठेतरी होत होती. तिला तिच्या वागण्याचे नवल वाटत होते. शेवटी एक दिवस तिने ठरवले. तो आरसा भिंतीवरून काढला आणि वरच्या खोलीत नेऊन त्या कोपऱ्यात टाकला. सरिता एका तंद्रीत बोलत होती. नंदन तिला प्रश्न विचारत होता. तिचे बोलणे ऐकून ते दोघे क्षणाक्षणाला उत्तेजित होत होते. शेवटी ती थांबली. सरिता, हे कोण करत आहे? नंदनचा पुढील प्रश्न. ती काहीच बोलली नाही. नंदनला ते अपेक्षित होते. नंदनने शेवटचा प्रश्न विचारला. हे का घडते आहे? याला जबाबदार कोण आहे? ती क्षणभर शांत बसली आणि हळूच तिने हात उचलला आणि समोर बोट दाखवले. समीर. तिने समीरकडे बोट दाखवले होते. नंदन चक्रावून गेला होता. सरिताची ती कृती पाहून समीर तर सरदच झाला होता. एक आरसा या सगळ्यांच्या पाठीमागे होता. त्या आरशाने सरितावर वशीकरण केले होते आणि त्याला जबाबदार कोण? तर समीर. हे सर्व विचित्र होते, पण ते वास्तव होते. नंदनने हळूहळू सरिताला त्या समूहातून जागे केले. थोड्या वेळापूर्वी आपण काय बोललो हे तिला आता आठवत नव्हतं. ती बिचारी मानसिकरित्या खूप थकली होती. तिला विश्रांतीची गरज होती. समीरने तिला बेडरूममध्ये नेऊन झोपवले. तो अजूनही शॉकमध्ये होता. सरिताने सरळ सरळ त्याच्याकडे बोट दाखवले होते. त्याला काही सुचेनासे झाले. तो एकदम डिस्टर्ब झाला होता. नंदनला त्याची मनस्थिती कळत होती, पण तोही गोंधळात पडला होता. त्यांना बराच उशीर झाला होता. अशा या भयान रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर त्यांची गाडी पळत होती. गाडीत ते दोघेच होते. दोघांमधील बोलणेही जुजबीत चालले होते. नागमोडी वळणे घेणारा तो रस्ता पूर्णपणे जंगलातून जात होता.
रस्त्याची परिस्थिती खूपच वाईट होत होती. गुगल मॅपवर हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जाम दाखवित होते, म्हणून त्यांनी या पर्यायी रस्त्याला गाडी वळवली होती. आता मोबाईलला सुद्धा नेटवर्क नव्हते. मागील अर्ध्या पाऊण तासात झाडं सोडली तर एकही सजीव वस्तू त्यांच्या नजरेस पडली नव्हती. रस्ता एकदम सुनसान होता. हा भाग अतिशय दुर्गम आणि आधुनिक सोयीसुविधांपासून वंचित होता. असे म्हणतात की या जंगलातील या भागात अजूनही काही नरभक्षक लोकांचे वास्तव्य आहे. बाहेरच्या जगाशी त्यांचा अद्याप संबंध आलेला नाही. आघोरी कृत्यांबाबत हा भाग प्रसिद्ध होता. मागे फिरावे असा विचार त्यांच्या मनात एक दोनदा चमकून गेला, पण लवकरच पुढे हायवे लागेल अशी आशा त्यांना वाटत होती. रस्ता अजूनच खराब झाला. या असल्या रस्त्याला गाडी चालवणे मोठे दिव्य होते. गाडी चालवणारा तो चिडला होता. 2 शिव्या हासडून त्याने राग व्यक्त केला. शेजारी बसलेली व्यक्ती काहीच बोलली नव्हती. त्याच वेळी त्यांना समोरून कोणीतरी चालताना दिसले. एक वृद्ध व्यक्ती असावी. पांढरे केस, मळकट धोतर, गळ्यात चित्रविचित्र माळा, पाठीला खूप बाक असल्याने ती व्यक्ती वाकून चालत होती. आधारासाठी तिच्या हातात काठी होती. रस्त्यामधून ती व्यक्ती चालत होती. त्याने 1-2 वेळा हॉर्न वाजविले, पण त्या व्यक्तीला काही फरक पडला नाही. ती तशी चालत राहिली. त्याचे डोके सटकले. एकतर खराब रस्त्यामुळे तो चिडला होता, त्यात आता हे. गाडी थांबवून तो उतरला. त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि मगच पुढचा विचार न करता खाडकन मुस्काटात ठेवून दिली. म्हातारा होलगडला, बाजूला जाऊन पडला. तो गाडीत येऊन बसला. त्याच्या शेजारी बसलेल्याला मात्र हे आवडले नाही, पण तो काही बोलला नाही. गाडी पुढे निघाली. मागे तो म्हातारा आगम्य भाषेत काहीतरी पुटपुटत राहिला. 1-1.5 फुटाचा तो साधा आरसा होता. त्या आरशामुळे सर्व घडत आहे यावर कोणाचा विश्वास बसला नसता. नंदनने बारकाईने त्या आरशाचे निरीक्षण सुरू केले. हळूच त्याने त्याची चौकट काढली. आरशाच्या मागील बाजूस आधारासाठी असणारा पुठ्ठा काढला. तिथं खूप चिंध्या आणि केसांचे पुंजके भरले होते. नंदनने समीरला त्या चिंध्या दाखविल्या. समीरने लगेच ओळखले. तशी साडी सरिताकडे होती. म्हणजे ते केस सुद्धा सरिताचेच असणार. त्यांचा वापर सरिताला वश करण्यासाठी केला गेला होता. नंदनने पुन्हा आरसा जुळवून ठेवला. समीर प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागला. नंदन सांगू लागला, दक्षिण भारतात हाडकू नावाचा दुर्मिळ वशीकरण प्रकार आहे. यात ज्या व्यक्तीला वश करायचे आहे त्याच्या वस्तू किंवा शरीराचा भाग, उदाहरणार्थ केस, नखे, रक्त इत्यादी वापर करून त्या व्यक्तीची सावली, मन, शरीर यावर क्रमाक्रमाने ताबा मिळवता येतो. याची तीव्रताही याच क्रमाने वाढत जाते. एकदा का ती व्यक्ती वश झाली मग त्याच्या माध्यमातून आपल्या इच्छा बदला घेता येतो. कोणीतरी सरिताचा वापर करू पाहत होतं. सरितावर कोणीतरी लक्ष ठेवले होते. तो आरसाही नियोजनपूर्वक घरी पोहोचवला होता. आता या वेळेला मी हे वशीकरण तात्पुरते तोडू शकतो, पण त्यामुळे सरिता यावेळेपुरती वाचेल. पण हे वशीकरण तिचा पिच्छा सोडणार नाही. ते पुन्हा नवीन रूपात उद्भवेल आणि मग कदाचित आपल्याकडे वेळ नसेल. यावर एकच उपाय सांगितला जातो, तो म्हणजे ज्याने कोणी याला सुरुवात केली आहे तोच याला संपवू शकतो. त्यामुळे आपल्याला याच्या मुळापर्यंत जावे लागणार आहे. याच्या कृत्याचा शोध घ्यावा लागणार आहे ताबडतोब. दिवस सरत होते. सरिताची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. ती आता बराच काळ झोपत असे. नेमके काय करावे, कुठून सुरुवात करावी हे त्यांना कळेनासे झाले होते.
वर्तमानपत्रातील ती बातमी वाचली नसती तर कदाचित त्यांना यांचा क्लू लागला नसता. वर्तमानपत्रातील त्या बातमीने त्याचे लक्ष वेधून घेतले होते. ब्रिजच्या कामावरील आर्किटेक्टच्या मृत्यूची ती खबर होती. शेजारी त्या आर्किटेक्टचा फोटो छापलेला होता. तो आर्किटेक्ट म्हणजेच त्याला लिफ्ट देणारी ती कारवाली व्यक्ती होता. हे समजताच उर्वरित सर्व घटनांची साखळी जुळवायला त्यांना वेळ लागला नव्हता. तो म्हातारा सूत्रधार होता. त्याने सरिताला वश केले असणार आणि तोच तिला यातून वाचवू शकत होता. त्याला शोधणे खूप गरजेचे होते. त्यांनी त्या रस्त्याच्या आजूबाजूच्या वस्त्यात त्या म्हाताऱ्याचा खूप शोध घेतला होता. शेवटी त्यांना त्याचा शोध लागला होता. त्या कुबड्या म्हाताऱ्याचे वर्णन सांगताच तिथल्या प्रत्येकाच्या डोळ्यात भीती तरळत असे. कोणीच बोलायला तयार नसत. शेवटी एकाला पैशाचे लालूच दाखवताच तो बोलू लागला. त्याने जे काही सांगितले ते ऐकून दोघे हादरून गेले. तो म्हातारा एक चेटूक होता. अनेक जणांचे घरदार त्याने आपल्या चेटूक विद्येचा वापर करून उद्ध्वस्त केले होते. आणि सगळ्यात महत्वाचे, 2 दिवसापूर्वीच तो म्हातारा वारला होता. ज्याने वशीकरण केले होते तोच आता या जगात नव्हता. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पुढील कृती त्यांनी ताबडतोब केल्या होत्या. घरी परतताच नंदनने त्या आरशावरील चेटूक तोडले होते. आता तसे करण्यात धोका नव्हता, कारण जो सूत्रधार होता तोच अस्तित्वात नव्हता. सरिता ही पहिल्यासारखी झाली होती. समीरने सुटकेचा निश्वास टाकला होता. नंदनचे काम झाले होते. तो माघारी निघाला. सरिता आणि समीरने त्याचे वारंवार आभार मानले होते. समीर त्याला सोडवायला बस स्टँडवर जाणार होता. सरिताही त्यांना निरोप द्यायला गेटपर्यंत गेली होती. ते दोघे नजरेआड होताच सरिता माघारी वळली. अचानक तिच्या पाठीला कुबड निघाले आणि तिच्या पुरुष हसण्याने ते घर भरून गेले. इन्स्पेक्टर वाघांना आणखी 2 रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडावे लागणार होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.